नमस्कार मंडळी, माय बोली मराठी न्यूज या आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तुम्हाला माहिती आहे का की तुमचे हार्मोन्स कधीच अचानक बिघडत नाहीत. ते हळूहळू असंतुलित होतात आणि त्याचे परिणाम सकाळी पहिल्यांदा दिसून येतात. जर तुमची सकाळ जड वाटत असेल, उठल्यावर तुमचा चेहरा कंटाळवाणा वाटत असेल, तुमचं पोट फुगलेलं असेल, तुमचा मूड थोडा बिघडलेला असेल, जर तुमची ऊर्जा सुरुवातीपासूनच कमी असेल, तर याचा अर्थ असा की तुमच्या शरीराला सकाळी थोडेसे बरे होण्याची आवश्यकता आहे. आणि आज मी तुम्हाला एक पेय देणार आहे जे फक्त 7 दिवसांमध्ये तुमची संपूर्ण हार्मोनल लय पुनर्संचयित करू शकते. जर तुम्ही हा व्हिडिओ वगळला तर तुम्ही दररोज सकाळी तीच चूक पुन्हा कराल. म्हणून व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की ऐका. आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. सकाळ हा आपल्या शरीराचा सर्वात महत्त्वाचा काळ आहे. तुमचं शरीर रात्रभर स्वतःची दुरुस्ती करण्यातच व्यस्त असतं. यकृत विषारी पदार्थ साफ करतं, पचन मंदावतं, हार्मोन संतुलन परत मिळवण्याचा प्रयत्न करतात. पण ज्या क्षणी तुम्ही सकाळी चुकीचे पदार्थ खाता, थंड नाश्ता, कडक चहा, रिकाम्या पोटी कॉफी, उरलेलं अन्न, तेव्हा तुमची प्रणालीला धक्का बसतो. शरीर आधीच सतर्क असतं आणि नंतर त्याला पाण्याचा एक गढूळ ओतला जातो, ज्यामुळे कॉर्टिसोल वाढतं, ज्यामुळे इन्सुलिन वाढतं आणि त्याचवेळी हार्मोन्ससुद्धा असंतुलित होतात. आधुनिक विज्ञान आज सकाळी हार्मोनल व्यत्यय म्हणतं आणि आयुर्वेद त्याला अग्नी असं म्हणतं. दोन्हींचा अर्थ एकच आहे. सकाळ शांत, उबदार आणि शरीरावर सौम्य असावी. म्हणूनच प्राचीन भारतीय महिला सकाळचे पेय घेत असत. केवळ शरीराला जागृत करत नव्हतं तर ते शुद्ध देखील करत असत. हार्मोन सक्रिय करणारे, यकृताला डिटॉक्स मोडमध्ये आणणारे, हळुवारपणे पचन प्रक्रिया सुरू करणारे आणि संपूर्ण मज्जासंस्थेला एक सौम्य उबदार सिग्नल पाठवणारे मिश्रण. ते प्राचीन रेसिपी आज तुमच्यासमोर आहे. ताज्या लिंबाच्या स्पर्शाने उबदार बडीशेप आणि रेझिन पेय. सकाळी कोमट पाणी शरीरामध्ये प्रवेश करतं तेव्हा मज्जासंस्था प्रथम आराम करते, व्हॅगस नर्व सक्रिय होते, ज्यामुळे हृदयाचे ठोके मऊ होतात, पोट उघडतं आणि मनसुद्धा हलकं होतं. हे शरीराला सांगतं की दिवसाची पहिली पायरी सुरक्षित आहे. उबदारपणा नेहमीच महिला शरीरासाठी बडीशेप असते, कारण उबदारपणा पचन शांत करतो आणि पचन हार्मोन स्थिर ठेवतं. नंतर बडीशेप येते. प्रत्येक भारतीय आजी सकाळी आणि संध्याकाळी बडीशेप द्यायची, कारण ती पोटाला शांत करते. त्यात एक संयुग असतं जे नैसर्गिकरित्या इस्ट्रोजेनला आधार देतं. ते पोटाची जळजळ कमी करतं, जडपणा दूर करतं आणि पोटाच्या आवरणाला शांत करतं. जेव्हा पचन मंद असतं तेव्हा हार्मोन स्थिर राहतात. बडीशेप सकाळी पोटाला सौम्य गती देते. पचन सक्रिय करण्यासाठी पुरेसं असतं, परंतु इतकं नाही की शरीरावर ताण येतो. आता रेझिन्सवर लक्ष केंद्रित करूया. रात्रभर भिजवलेले रेझिन्स कोणत्याही महिलेसाठी हार्मोनल जादूसारखे असतात. रेझिन्स यकृताला स्थिर ऊर्जा प्रदान करतात, सकाळची इच्छा कमी करतात, कारण शरीराला संतुलित पद्धतीने साखर मिळते. त्यात लोह असतं जे मूड आणि महिला चयापचय दोन्हींना समर्थन देते. जेव्हा लोह चांगलं असतं तेव्हा थकवा कमी होतो आणि हार्मोन स्थिर राहतात. रेझिन सकाळची चिंता देखील कमी करतात, कारण ते यकृतावर अचानक दबाव आणत नाही, परंतु त्याऐवजी गुळगुळीत ऊर्जा सोडतात. शेवटी लिंबू सकाळच्या डिटॉक्सिफिकेशनमध्ये यकृताला आधार देतं. ते रात्रभर जमा होणारे विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत करतं. ते पोट मऊ करतं आणि ते अल्कधर्मी बनवतं. सकाळी सूज कमी करतं, चेहऱ्याचा निस्तेजपणा कमी करतो आणि त्वचा स्पष्टपणे उजळ दिसते. महिला अनेकदा निस्तेज त्वचेला सौंदर्य समस्या मानतात, पण ते पचन आणि यकृताकडून थेट संदेश आहे. लिंबू हा संदेश संतुलित करतो. आता कोमट पाणी. एका जातीची बडीशेप, रेगिन्स आणि लिंबू एकाच पेयामध्ये एकत्र करून कल्पना करा. ते एक परिपूर्ण सकाळची पुनर्स्थापना तयार करतं. ते तुमचे हार्मोन्स नियंत्रित करतं आणि पचन स्थिर करतं. ते यकृताला विषमुक्त करतं आणि मज्जासंस्था मऊ करतं. म्हणूनच फक्त 7 दिवसांतच स्त्रीच्या शरीरामध्ये लक्षणीय बदल दिसू लागतात. 7 दिवसांमध्ये तुम्हाला काय वाटेल? पहिले 2 दिवस तुमचं पोट हलकं वाटेल, गॅस किंवा फुगणं लक्षणीयरित्या कमी होईल.
तिसऱ्या दिवशी लालसा कमी होईल. इन्सुलिन स्थिर होऊ लागल्याने चहा, साखर किंवा ब्रेडची लालसा कमी होऊ लागेल. चौथ्या आणि पाचव्या दिवशी तुमचा मूड मऊ होतो. सकाळी चिडचिड कमी होते. तुमचं मन स्पष्ट वाटतं. सहाव्या आणि सातव्या दिवशी सकाळी पोट फुगणं कमी होतं. तुमचं खालचं पोट हलकं वाटतं आणि दिवसभर तुमची ऊर्जा पातळी स्थिर राहते. सकाळचे गोंधळ संपतात. हार्मोन्स स्वतःला पुनर्संचयित करू लागतात. हे पेय जादू नाही तर एक लय आहे. हे सकाळचं संरेखन आहे. हजारो वर्षांपासून भारतीय महिलांनी अशा प्रकारे त्यांनी सकाळ शांत आणि उबदार ठेवले आहे. म्हणूनच त्यांचे हार्मोनल संतुलन नैसर्गिकरित्या मजबूत झाले. आज आधुनिक जीवनशैलीमध्ये हे कनेक्शन कुठेतरी तुटल्यासारखं आहे. परंतु तुमच्या शरीरामध्ये अजूनही तीच उपचार शक्ती आहे. त्याला फक्त योग्य सुरुवात हवी आहे. जर तुम्ही हे पेय 7 दिवस तुमच्या सकाळचा भाग बनवले तर तुमचं शरीर तुम्हाला हार्मोनल संतुलन कसे वाटते ते सांगेल. तुमचं मन हलकं होईल, तृष्णा शांत होईल, तुमचं शरीर कमी वेदनादायक वाटेल आणि तुमच्यात चमक परत येईल. तुमचं शरीर तुमचा शत्रू नाही आहे. ते दररोज सकाळी तुम्हाला वाचवण्याचा प्रयत्न करतं. फक्त यावेळी मदत करा. आणि जर आजचा संदेश तुमच्या मनामध्ये प्रतिध्वनित होत असेल, जर तुम्हाला वाटत असेल की कदाचित तुमचे उपचार सकाळी लपलेले आहेत, तर ते हलके सोडू नका. हा व्हिडिओ तुमच्या बहिणी आणि मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. कदाचित ही छोटीशी विधी कोणत्याही महिलेची संपूर्ण सकाळ सोपी बनवू शकते. चॅनलला सबस्क्राईब करा, कारण दरवेळी मी असेच माहितीपूर्ण प्राचीन ज्ञान ते नवीन ज्ञानापर्यंतचे जे मार्गदर्शन आहे ते मी तुमच्यासाठी घेऊन येत असते. तुमची ऊर्जा आणि तुमची स्त्री शक्ती परत आणण्याचा प्रयत्न मी करते. लक्षात ठेवा, तुम्ही तुटलेले नाही आहात. अजूनही उशीर झालेला नाही आहे. तुम्ही फक्त थोडीशी तुमच्या शरीराचं ऐकण्यापासून तुम्ही फक्त थोडीशी दूर आहात. आणि हे कनेक्शन परत येताच तुमची चमक, तुमची ऊर्जा आणि तुमची स्पष्टता सर्व परत येते. तुम्ही बरे होण्यास पात्र आहात. तुमचं शरीर आज तुमच्यासोबत आहे. आणि आता मी हा व्हिडिओ संपवण्यापूर्वी तुम्हाला हृदयातून फक्त एक गोष्ट सांगेन. तुमचं शरीर कधीही अचानक तुटत नाही. ते तुम्हाला हृदयातून फक्त एक गोष्ट सांगते. ते तुम्हाला हळूहळू सुरुवातीला सिग्नल देत राहतं. सकाळी थकवा, सौम्य पोट फुगणं, मनस्थिती अस्थिरता, चेहऱ्यावरील मंदपणा, वाढलेली लालसा, हे सर्व त्याचे थोडे काळजी घेण्याची आवश्यकता असल्याचे सांगण्याचे मार्ग आहेत. बरे करण्याची शक्ती तुमच्या आत आधीच आहे. तुम्हाला फक्त तुमची सकाळ सौम्य करायची आहे. तुमच्या शरीराचं ऐकायचं आहे आणि स्वतःवरती थोडा विश्वास ठेवायचा आहे. जेव्हा एखादी स्त्री तिच्या दिनचर्येमध्ये उबदारपणा आणते, वेळेवर जेवते, तिच्या झोपेला महत्त्व देते आणि तिच्या भावनांना दाबण्याऐवजी समजून घेते, तेव्हा तिचे हार्मोन्स आपोआप तिच्या बाजूने काम करू लागतात. तुम्हाला कोणत्याही चमत्कारांची गरज नाही, फक्त लहान सातत्यपूर्ण पावले. जर या व्हिडिओने तुम्हाला थोडी स्पष्टता दिली असेल, जर तुम्हाला वाटत असेल की हो, मी माझे उपचार सुरू करू शकते, तर हा व्हिडिओ नक्की लाईक करा आणि तो अशा महिलांसोबत शेअर करा ज्या कदाचित स्वतःमध्येच हीच लढाई लढत आहे. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करा, कारण दररोज मी तुमच्यासाठी असेच माहितीपूर्ण व्हिडिओज घेऊन येत असते. लक्षात ठेवा, तुम्ही मंद नाही आहात. तुम्हाला उशीरसुद्धा झालेला नाही. तुम्ही तुटलेले नाही आहात. तुम्ही फक्त एक छोटेसं संरेखन दूर आहात आणि ती परत येताच तुमची चमक, तुमची ऊर्जा, तुमची शक्ती, तुमची स्पष्टता सर्व परत येते. तुम्ही उपचारांना पात्र आहात. तुम्ही दैवी आहात आणि तुमचं शरीर आजही तुमच्या पाठीशी विश्वासूपणे उभं आहे. धन्यवाद.